आपल्या सिरीज नुसार आजचा दौरा हा करमाळ्याला लागला। नमस्कार, माझं नाव ऋषी। आपल्या नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या तिकीट वाटण्याकरिता व त्यांच्या मुलाखती घेण्याकरिता आजचा दौरा हा करमाळ्याला लागलेला। मग इथे आल्यानंतर रश्मी दीदींच्या ऑफिस मध्ये आलो आणि इथे आल्यानंतर त्यांनी बाबांचा सत्कार केला। मग तो सत्कार स्वीकारल्यानंतर रश्मी दीदींनी त्या ठिकाणी काही वेळ भाषण केलं आणि त्यांचं भाषण झाल्यानंतर त्या ठिकाणी बाबांचंही भाषण झालं। ते झाल्यानंतर आम्ही करमाळ्यामधील काही इच्छुक उमेदवारांच्या घरी भेट देण्याकरिता गेलो। मग इथे आल्यानंतर काही वेळ त्यांच्यासोबत बोलणं झालं व कार्यकर्त्यांसोबतही बोलणं झालं। मग तिथे बोलणं झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या इच्छुक उमेदवाराच्या घरी ही भेट देण्याकरिता गेलो। मग तिथे गेल्यानंतरही त्या ठिकाणी त्या उमेदवाराशी बोलून व त्यांना भेट देऊन आम्ही बाहेर आलो आणि आजचा दौरा इथे संपला। पण थांबा, तुम्ही म्हणत असाल की आपले 2-3 दिवस झाले ब्लॉग हे छोटे काय येत आहे। त्याचं कारण हे आहे की या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये योग्य उमेदवाराला तिकीट देण्याकरिता आपला बीजेपी पक्ष हे त्या ठिकाणी मुलाखती घेत आहे। त्या मुलाखती या खूप वेळ चालतात, पण त्या ठिकाणी काय होत आहे हे मला दाखवता येत नाही। म्हणून माझा ब्लॉग हा 2 दिवस झाला शॉर्ट होत आहे, त्यामुळे काही नाराज होऊ नका। उद्याच्या ब्लॉग मध्ये मी मोहोळ मधील अजिंक्य राणाजींना एबी फॉर्म देतानाचा ब्लॉग काढला आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत कुठे कुठे गेलो हे जर पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि उद्या ठीक 6 वाजता तो ब्लॉग पडेल, तो पाहायला विसरू नका। भेटूया उद्या, धन्यवाद।